गृहमंत्री बाप असल्यानेच भाजपा आमदार कायदा हातात घेत आहेत. मोठे उद्योगपती कंत्राटदारांना रेड कार्पेट घालून कष्टकरी जनतेला मारहाण सुरू. वर्षा गायकवाडांचा पराग शहांवर निशाणा. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची स्ट्रॅटेजी. लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार. दोन्ही पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न. मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती. ठाकरे बंधू जागावाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती. माजी आमदार संदीप नाईक अखेर भाजपात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. संदीप नाईकांनी बेलापूर विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवली होती. वसंतदादा पाटलांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामधल्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार. पुण्यात अजित पवार 41 प्रभागातील निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. मुलाखतींसाठी इच्छुकांची मोठी गर्दी. पिंपरी चिंचवड, पुणे पालिकेसाठी मुलाखती सुरू. यंदा गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ. 15 डिसेंबरपर्यंत देशभरातील 479 साखर कारखान्यांनी एकूण 77,90,000 टन साखरेचं उत्पादन घेतलं. शाळेत विद्यार्थ्यांना रागवणं आता महागात पडणार. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक कार्यपद्धती निश्चित. विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटनांच्या तातडीनं चौकशीचे आदेश. शालेय शिक्षण विभागाचे निर्देश. राज्यात थंडीची लाट. जळगावचा पारा 6 अंशांवर. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासोबतच विदर्भातही थंडीचा कडाका. 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर आयएनएस सिंधू घोष पाणबुडी नौदलातून निवृत्त. 1986 ला आयएनएस सिंधू घोष नौदलात दाखल झाली होती. अनेक महत्त्वपूर्ण ऑपरेशनमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका. मुंबईमध्ये सनबर्न फेस्टिव्हलला जाताना अंधेरीमध्ये अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाडीचा अपघात. अपघातामध्ये नोरा फतेही किरकोळ जखमी. मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल.